माणूस एकसंध झाला समाजामुळे, समाज शिस्तबद्ध झाला आदर्श शासन व्यवस्थेमुळे, आणि शासन व्यवस्था नियंत्रणात होऊ शकते ती विचारधारा म्हणजेच राजकारण किंवा राजनीतीमुळे. आज कितीही बदनाम वाटत असले तरी आदर्श शासन निर्मितीसाठी राजकारण आणि राजनीती अत्यंत महत्त्वाचे आहे. हजारो वर्ष जगाच्या पाठीवर असे राजनैतिक विचार मांडणारे व्यक्ती आणि त्यांचे सिद्धांत यांचा परिचय करून देणारी साहित्य उत्सवची विशेष शृंखला ऐकणार आहोत निखिल देशमुख यांच्यासोबत. राजधर्म. नमस्कार. साहित्य उत्सव राजधर्म या विशेष सदरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत फर्स्ट फाउंडर ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी, रादर वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफी, ज्यांना पाश्चिमात्य राजकीय तत्त्वज्ञानाचे फाउंडर, प्रणेते म्हणून ओळखले जातं, असंच सॉक्रेटिस यांच्याबाबत. सॉक्रेटिस यांना हिंदीत सुक्रांत असं सुद्धा म्हटलं जातं. आपण आपलं सर्वात पहिलं एपिसोडमध्ये प्लेटो यांच्याबाबत जाणून घेतलं. म्हणजेच ही जी गुरु शिष्यांची परंपरा आहे, सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल यांच्या विचारांचा अभ्यास आजही 2-2.5 हजार वर्षांपासून जगात चालू आहे. त्यापैकीच जे पॉलिटिकल फिलॉसॉफीचे फाउंडर म्हणून, वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफीचे फाउंडर म्हणून ओळखले जातात, तेच म्हणजे सॉक्रेटिस, ज्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य, न्याय, सत्य, विस्डम आणि नॉलेज याच्या शोधाकरिता विषयाचा प्याला प्राशन केला. त्यांची नेमकी फिलॉसॉफी काय होती याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. सॉक्रेटिस यांच्यापूर्वी जी एक्झिस्टिंग फिलॉसॉफर होते त्यांना प्री सॉक्रेटिस फिलॉसॉफर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि त्यांनी ज्या काही कन्सेप्ट दिल्या होत्या, जे काही तत्वज्ञान त्यावेळी अस्तित्वात होतं, ते नेचरबाबत होतं. म्हणजे जसं की कोणी विचारवंतांचं मत होतं की नेचर जे आहे ते पूर्ण पाण्यापासून निर्माण झालेलं आहे. कोणाचं मत होतं की ते टायनी पार्टिकलपासून निर्माण झालेलं आहे. आणि कोणाला वाटलं म्हणून गवताचा रंग हा हिरवा आहे, तर तो का आहे, तर देवाला हिरवा रंग आवडत होता, त्याला वाटलं हिरवा रंग द्यावा म्हणून हिरवा. अशा प्रकारचे उत्तरं कोणी देत होते. तर कसं आहे की हा रंग हिरवा आहे हे ठीक आहे, परंतु हिरवा का आहे, अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळी विचारले जातात त्यावेळीच एक काहीतरी वेगळं म्हणजे उत्तर जे मिळतं, जे की अझम्पशन, इल्युजन याच्यावरती अवलंबून नसून एक काहीतरी रिजनल लॉजिकल ॲन्सर मिळतं. ते ॲन्सरचं जे शोध घेतला जातो त्या तिथूनच निर्माण होते फिलॉसॉफी. परंतु हे जे नेचरबाबतचे तत्वज्ञान होते किंवा नॅचरल गोष्टींवरून जे तत्वज्ञान अस्तित्वात होते त्यावेळी, त्यामुळे माणसाचं जगणं हे सोपं होणार नव्हतं. माणसापुढील प्रश्न या तत्वज्ञानाने संपणार नव्हते. याकरिता जे आवश्यक तत्वज्ञान होतं ते म्हणजे ह्युमन रिलेटेड असावं. तेच म्हणजे न्याय म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, विस्डम म्हणजे काय, नॉलेज म्हणजे काय, या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळावं, हा एक व्ह्यू सॉक्रेटिस यांच्यापासून सुरू झाला. आणि म्हणूनच आधी जे कोणी तत्वज्ञानी होते सॉक्रेटिस यांच्या आधी, त्यांना प्री सॉक्रेटिस फिलॉसॉफर म्हणून ओळखलं जातं. आणि सॉक्रेटिस हे फिलॉसॉफीकडे का वळले, तर आधी ग्रीकमध्ये कोणी सॉफिस्ट म्हणून ग्रीकच्या युवकांना ज्ञान वाटायचे. सॉफिस्ट म्हणजेच कोणी एक इंडिव्हिज्युअल किंवा एक व्यक्ती नाहीये,
तर जसं फिलॉसॉफी शिकवणाऱ्यांना आपण फिलॉसॉफर म्हणतो, जसे टीचर असतात तसंच सॉफिस्ट म्हणून होते. त्यांचा व्ह्यू होता की हिराक्लाटस यांच्यापासून ते सर्व सॉफिस्ट प्रभावित होते आणि त्यांचा व्ह्यू होता की ट्रूथ, जस्टिस आणि मिनिंग ऑफ जस्टिस या कॉन्स्टंट नाही आहे, त्या वारंवार बदलत असतात. व्यक्तींबरोबर परिस्थितीनुसार, काळानुसार या डेफिनेशन या बदलत असतात. परंतु सॉक्रेटिस यांचा त्यांच्या रिअलिस्टिक व्ह्यूला विरोध होता. त्यांचं मत असं होतं की जस्टिस, मिनिंग ऑफ जस्टिस, विजडम, नॉलेज या गोष्टी कॉन्स्टंट आहे, या बदलणाऱ्या नाही आहेत. परंतु ते असं म्हणत होते की हे मला माहीत नाही आहे, परंतु मला एवढं मात्र माहिती आहे की त्या कॉन्स्टंट आहे. त्या कशा, का, हे आर्ग्युमेंट सॉक्रेटिस यांचं नव्हतं. फक्त त्यांचं एवढं आर्ग्युमेंट होतं की जस्टिस, ट्रूथ आणि नॉलेज या गोष्टी आणि मिनिंग ऑफ जस्टिस या कॉन्स्टंट आहेत. मग या कॉन्स्टंट आहेत तर या प्रूव्ह कशा करायच्या, त्याकरिता सॉक्रेटिस यांनी हे समजून घेण्याकरिता ते फिलॉसॉफीकडे वळले. परंतु एक गोष्ट निश्चित की सॉक्रेटिस यांनी कधी हा क्लेम केलाच नव्हता की ट्रूथ, जस्टिस आणि मिनिंग ऑफ जस्टिस याचा अर्थ आणि व्याख्या काय आहे याबाबत सॉक्रेटिस कधीही क्लेम करत नाही. परंतु त्यांचा हा क्लेम आहे की ट्रूथ आणि जस्टिस याची एक फिक्स युनिव्हर्सल मिनिंग आहे आणि एक फिक्स युनिव्हर्सल डेफिनेशन आहे, जी व्यक्ती, परिस्थिती आणि काळानुसार बदलत नाही. परंतु ती नेमकी काय आहे हे त्यांना माहीत असल्याचा क्लेम सॉक्रेटिस यांनी कधीही केला नाही. हे नॉलेज अक्वायर कसं केलं जातं, तर याची एक सॉक्रेटिस यांनी थेअरी ऑफ नॉलेज म्हणून एक प्रसिद्ध आहे. ते असं की प्लेटो यांची जी रायटिंग आहे ती अवेलेबल नाही आहे, कारण त्यांनी अशी कुठल्याही प्रकारचं लिखाण हे केलेलंच नाही आहे. त्यांचं नॉलेज जे काही आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे. प्लेटो हे जे त्यांचे शिष्य आहेत ते जवळजवळ 20 वर्ष सॉक्रेटिस यांच्या सोबत होते. तर त्यांच्याच माध्यमातून आणि इतर काही शिष्यांच्या माध्यमातून सॉक्रेटिस यांची शिकवण, यांचं ज्ञान हे जगापर्यंत पोहोचलेलं आहे. तर थेअरी ऑफ नॉलेज म्हणजेच काय आहे, तर प्लेटो यांच्या डायलॉगमधील एक कॅरेक्टर सॉक्रेटिस यांना विचारतं की नॉलेज अक्वायर केलं जाऊ शकतं का. तर सॉक्रेटिस त्याचं उत्तर देतात की नॉलेज हे अक्वायर केलं जाऊ शकत नाही, ते शिकलं जाऊ शकत नाही, शिकवलं जाऊ शकत नाही. तर ते जे बोलतायत, म्हणजे ज्या नॉलेजबाबत बोलतायत ते म्हणजे कॉन्सेप्च्युअल नॉलेज, इम्पॅरिकल नॉलेजबाबत नाही बोलताय. इम्पॅरिकल नॉलेज म्हणजेच फॅक्च्युअल नॉलेज, म्हणजेच की कुठल्या वस्तूचा आकार कसा आहे, कुठल्या वस्तूचा रंग कसा आहे, हे झालं फॅक्च्युअल नॉलेज. कॉन्सेप्च्युअल नॉलेज म्हणजे कॉन्सेप्ट, की एखाद्या गोष्टीची आयडिया जी आपल्या डोक्यात एक्झिस्ट आहे. म्हणजे सॉक्रेटिस असं सांगतात की हे जे नॉलेज आहे हे तुमच्या आतमध्येच आहे, फक्त ते तुम्हाला बाहेर काढायचं आहे. ते शिकवलं जाऊ शकत नाही, शिकलं जाऊ शकत नाही. विच कॅन नेवर बी लर्न, नेवर बी टॉट. तर याचं एक उदाहरण घेऊया आपण, की एक समजा टेबल आहे, त्या टेबलचा आकार हा वेगवेगळा असू शकतो. टेबल 4 पायाचा असतो, ठीक आहे, परंतु त्या टेबलची एक आपल्या डोक्यात अशी आयडिया आहे. जर उद्या तुम्ही एखाद्या दगडावर बसलेले आहात आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं की सांगतायत की मी टेबलावर बसलेला आहे, परंतु तो जो दुसरा व्यक्ती आहे तो हे मान्यच करणार नाही, कारण टेबलाची एक त्याच्या डोक्यात आयडिया आहे, एक कॉन्सेप्ट आहे की टेबल म्हणजे नेमकं काय. तर तुम्ही हे असं सांगू शकता, परंतु तो व्यक्ती विश्वासाच्यावर ठेवणारच नाहीये. हे झालं कॉन्सेप्च्युअल नॉलेज. म्हणजेच हे कॉन्सेप्च्युअल नॉलेज आपल्यात आहे, ते फक्त आपल्याला बाहेर काढायचं आहे कॉन्सेप्ट बेस. या जगातले सर्व टेबल जरी डिस्ट्रॉय केले तरी काय होईल, टेबल डिस्ट्रॉय होईल, परंतु आयडिया ऑफ टेबलची कॉन्सेप्ट ही कधीही डिस्ट्रॉय होऊ शकणार नाही. मग आता इथे प्रश्न असा येतो की आपल्या आत जे लपलेलं नॉलेज आहे ते बाहेर कसं काढायचं, ते अक्वायर कसं करायचं, ते समजून कसं घ्यायचं की आपल्यामध्ये हे नॉलेज आहे. तर सॉक्रेटिस यांनी याकरिता एक मेथड दिलेली आहे, ज्याला डायलेक्टिक मेथड किंवा सॉक्रेटिक मेथड सुद्धा म्हटलं जातं. ती मेथड आहे बेस्ड ऑन डायलॉग अँड कन्व्हर्सेशन. म्हणजेच ते म्हणतात की नॉलेज हे कधीही इंडिव्हिज्युअली अक्वायर केलं जाऊ शकत नाही. म्हणजेच आपण जर असं ठरवलं की
मी एखाद्या रूममध्ये बसून मेडिटेशन करून किंवा कुठल्याही प्रकारे नॉलेज जे माझ्या हात आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो, तो सॉक्रेटिस यांच्या मते ते पॉसिबल नाही आहे. तर त्याकरिता तुम्हाला डायलॉगची गरज लागेल, कॉन्व्हर्सेशनची गरज लागेल. म्हणजे त्याकरिता अनेक व्यक्ती लागतील, वाद करावा लागेल, संवाद करावा लागेल. म्हणजेच काय असेल तर एक तुमचं ओपिनियन असेल, ते ओपिनियन लोकांसमोर मांडायचं, मग त्यावरती डायलॉग होईल, चर्चा होईल, वाद होईल. मग एखादं ओपिनियन मांडला झाल्यानंतर एखादी अशी बाजू समोर येईल की ज्याला कुठल्याही प्रकारचा काउंटर व्ह्यू म्हणजे वाद त्यावरती नसणारच. तीच बाजू म्हणजे नॉलेज. डायलेक्टिक मेथड टेस्ट करण्याकरिता सॉक्रेटिस हे अथेन्सच्या मार्केटमध्ये जातात आणि तिथे लोकांना प्रश्न विचारतात. प्रत्येकाला पकडू प्रश्न विचारतात. परंतु त्यांचा मेन फोकस जो आहे तो अशा लोकांवरती असतो जे स्वतःला नॉलेजेबल मानतात. त्यांचे प्रश्न असतात, जस्टिस म्हणजे काय, ट्रूथ म्हणजे काय, आयुष्य जगण्याचा सर्वात चांगला मार्ग काय आहे, अशा प्रकारचे ते प्रश्न विचारतात. आणि ते हे प्रश्न विचारत असताना त्यांच्या आजूबाजूला अनेक युवकांची गर्दी होते. आणि या युवकांच्या गर्दीमध्ये आपली प्रेस्टीज वाचवण्याकरिता जे कोणी लोकांना सॉक्रेटिस प्रश्न विचारतात, नॉलेजेबल पर्सन्सला, ते सर्व त्यांच्या प्रश्नांची उत्तर देतात आणि त्यांच्यासोबत मजबुरीनं का होईना परंतु डायलॉग कन्व्हर्सेशन करायला रेडी होतात. आणि असेच डायलॉग चालू असताना नॉलेजेबल जे कोणी व्यक्ती तिथे हजर असतात ते सॉक्रेटिस यांच्यासमोर हारतात. आणि ते फक्त हरतच नाही तर पब्लिकली हरतात. त्यामुळे एक ह्युमिलिएशन सुद्धा ते फेस करतात. आणि अशा प्रकारे जे काही नॉलेजेबल अथेन्सवासी स्वतःला मांडतात ते सर्व सॉक्रेटिस यांच्या विरोधात जातात आणि त्यांना हा त्यांचा क्वेश्चनिंगचा ॲटिट्यूड सोडायला सांगतात. आणि सॉक्रेटिस त्यांचं ही जी डायलॉग मेथड आणि कन्व्हर्सेशन मेथडद्वारे बऱ्याच इन्फ्लुएन्स ग्रीक स्वतःला नॉलेजेबल समजणाऱ्या व्यक्तींना हरवतात. मग त्यांचे बरेच अथेन्सवासी शत्रू होतात आणि ते त्यांच्यावरती एक खोटा खटला दाखल करतात की सॉक्रेटिस यांनी धर्म, देव यांना सुद्धा क्वेश्चन केलेला आहे. मग ज्युरी सॉक्रेटिस यांना याबाबत विचारणा करते. आपल्या डिफेन्समध्ये सॉक्रेटिस जे सांगतात ते आपल्याला प्लेटो यांच्या लिखाणातून कळतं. आपला बचाव करत असताना सॉक्रेटिस सांगतात की ऑरिकल ऑफ डेल्फाय म्हणजेच ऑरिकल म्हणजेच प्रिस्ट पंडित आणि डेल्फाय म्हणजे एक ग्रीकमधलं मंदिर, यांना एकदा विचारलं गेलं की अथेन्समधला सर्वात वायजेस्ट पर्सन कोण आहे. तर ऑरिकल ऑफ डेल्फाय यांनी त्याचं उत्तर सॉक्रेटिस असं दिलं होतं. तर हे एका नागरिकाने त्यांना विचारलं आणि त्याने मग हे सॉक्रेटिसला सांगितलं. सॉक्रेटिस म्हणाले की हे मला मान्य नाही आहे, मी अथेन्समधला सर्वात वायजेस्ट व्यक्ती नाही आहे, सर्वात विवेकशील व्यक्ती नाही आहे. मग हे सिद्ध कसं करायचं. तर सॉक्रेटिस यांनी सांगितलं की हे सिद्ध करण्याकरिता मला हे सिद्ध करावं लागेल की माझ्यापेक्षा ही वायजेस्ट विवेकशील व्यक्ती या अथेन्समध्ये कोण आहे. मग हे शोधण्याकरिता मी अथेन्सच्या मार्केटमध्ये जायचो आणि प्रत्येकाला प्रश्न विचारायचो. परंतु इथे मला एक गोष्ट मान्य करावी लागेल आणि एक गोष्ट मला समजली की मी एका बाबतीत तरी या अथेन्सवासियामध्ये सर्व वायजेस्ट व्यक्ती आहे, विवेकशील व्यक्ती आहे की मला हे माहिती आहे की मला काहीच माहिती नाही. परंतु येथील जे काही स्वतःला नॉलेजेबल व्यक्ती समजतात, जे लोकांना असं सांगतात की त्यांना सर्व काही माहिती आहे, परंतु त्यांचं अज्ञान माझ्या क्वेश्चनिंगद्वारे बाहेर आलेलं आहे आणि त्यांना सर्व काही म्हणजे काय काहीच माहिती नाही. परंतु हे त्याचा स्वीकार करत नाही आणि मी याचा स्वीकार करतो की मला काहीही माहीत नाही आहे. म्हणून याबाबतीत तरी मी एक वायजेस्ट व्यक्ती आहे, एक विवेकशील व्यक्ती आहे. परंतु ज्युरी त्यांचा हा जो क्लेम आहे, हा जो युक्तिवाद आहे, हा मान्य करत नाही आणि त्यांना दोन पर्याय समोर ठेवते. एक तर त्यांनी त्यांचा जो क्वेश्चनिंग ऑफ ॲटिट्यूड आहे तो सोडून द्यावा, लोकांना क्वेश्चन करणे सोडून द्यावे, किंवा मग मृत्यूदंड स्वीकारावा. सॉक्रेटिस हे दुसऱ्या पर्यायाचा स्वीकार करतात, ते मृत्यूदंड स्वीकारतात. ते म्हणतात की क्वेश्चनिंग सोडून देणे म्हणजेच असं की जस्टिस म्हणजे काय, ट्रूथ म्हणजे काय याचा शोध सोडून देणे, आणि त्याचा शोध सोडून देणे म्हणजे अज्ञानाचं आयुष्य जगणे. आणि असं अज्ञानाचं आयुष्य जगणे मला मान्य नाही आहे. मला ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे, मला सत्याचा शोध घ्यायचा आहे, मला न्यायाचा शोध घ्यायचा आहे आणि त्याकरिता मला जगायचं आहे. जर त्याकरिताच मला जगू दिलं जात नसेल तर असं अज्ञानात जगणं मला मान्य नाही. म्हणून ते
विषाचा प्याला घेऊन आपलं आयुष्य संपवतात. आणि अशा प्रकारे सॉक्रेटिस यांच्यावरील आपला हा एपिसोड इथे समाप्त करतोय. पण तत्पूर्वी मला धन्यवाद द्यायचे आहे प्राध्यापक राजेंद्र चव्हाण सरांना, की ज्यांनी मला सॉक्रेटिस यांच्यावर एपिसोड करण्याकरिता प्रेरित केलं, प्रोत्साहन दिलं आणि सॉक्रेटिस यांच्या कार्याबाबत चर्चा केली. त्याबाबत त्यांना खूप खूप धन्यवाद. आज हा मी एपिसोड जो करू शकलेलो आहे तो प्राध्यापक राजेंद्र चव्हाण सर यांच्यामुळे करू शकलेलो आहे. तर पुन्हा एकदा सर खूप खूप धन्यवाद. आणि आपला हा एपिसोड संपलेला आहे. खूप खूप धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.